निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. या मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू काऊ कॉर्नरच्या दिशेने फटका खेळ आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. आणखी एक श्री कन्स्ट्रक्शन विकेट येते. संघाला बसतोय तिसरा धक्का. श्रीधर बॅक टू द डग आउट. नवीन फलंदाज इन ॲट नंबर 5, 5व्या क्रमांकावरती सचिन फलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतोय. यानंतर होणारा सामना आपण पाहणार आहोत. एका बाजूला पाहिलं गेलं तर करंजोशी 11, तर दुसऱ्या बाजूला ऐनवाडी हा संघ. दोन्ही संघांना विनंती असेल की पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. यावेळी मात्र प्रचंड वेगावरती स्वार होऊन गोलंदाज अमित कांबळे याच्या माध्यमातून फेकला गेलेला चेंडू लेग बाईटच्या स्वरूपात एक धाव स्कोर कार्ड मध्ये ऍड होते. चला जुना बॉल द्या. दुसरा दिलेलाच कुठं आहे गटरात गेलाय. महेंद्र 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्डवरती आपण पाहतोय 25 धावा. अखेरच्या 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि या 6 चेंडूंचा खेळ पूर्ण करण्यासाठी स्लॉग ओव्हरचं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवरती युवा गोलंदाज ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स कोळगाव संघाचा पाठीचा कणा आकाश कांबळे गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. तर स्ट्रायकिंग एंडला फलंदाज असेल महेंद्र, तर नॉन स्ट्रायकिंग एंडला सचिन. या अखेरच्या षटकामध्ये कुठेतरी 3 किंवा 4 मोठे फटके आले तर एक सन्मानजनक टोटल उभा करता येईल. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती आपले इरादे स्पष्ट करतोय. बॉलला पाठवलंय सीमारेषा पार. आणखीन एक DK चिकन क्रॅकिंग षटकार. चला जुना चेंडू द्यायचा आहे. आकाश ठोकलाय. यावेळी मात्र यू मिस आय विल डेफिनेटली हिट. दांडी 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 गुल. आणखीन एक श्री कन्स्ट्रक्शन विकेट. नवीन फलंदाज एक डावकुऱ्या हाताचा शैलीदार फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. यश डंबे फलंदाजीच्या ट्रॅक वरती एक लेफ्ट हँडेड बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. नक्कीच सॉरी थोडीशी माफी असावी. राईट हँडेड बॅट्समनच आहे. बॉलिंग लेफ्टी करतोय. नक्कीच पाहायला गेलं तर धावफलक पाहतोय आपण 31 या आकड्यावरती. पुन्हा एकदा आकाश आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅक वरून निघालेत.
पहिला चेंडू आडव्या बॅटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय. एक धाव पूर्ण होते, एका धावेने धावफलक जाऊन पोहोचेल 32 या आकड्यावरती. 32 रन्स ऑन स्कोर कार्ड. पंच 2 मिनिटं सामना थांबवायचा आहे. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. आखू टप्प्याचा चेंडू, मिस टाइम स्ट्रोक आहे. एष्टी रक्षक झेल खाली, झेल धरणीला दान दिला जातोय. मानसिंग याच्याकडून मात्र नक्कीच चुकी झालेली पाहायला मिळते. यष्ट्यांच्या पाठीमागे अगदी खेटून उभा आहे, परंतु त्याला देखील तो झेल टिपता आला नाही. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचेल 33 या आकड्यावरती. 33 रन्स ऑन स्कोर कार्ड. 33 धावा स्कोर कार्ड वरती लगावल्या गेलेल्या आहेत. रोखून ठेवलंय ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स कोळगाव या संघाने अजिंक्य स्पोर्ट्स सरुड या संघाला. आणखीन एक आकूट टप्प्याचा चेंडू बॅकफुटला गेले, तदनंतर मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फटका खेळाय राहुल आहे चेंडूच्या मागे. चांगलं क्षेत्ररक्षण आणि फलंदाज धावचित देखील होऊन माघारी परततोय. दुसऱ्या धाव घेण्याचा मोह नडला आणि तदनंतर मात्र फलंदाज धावचित होऊन माघारी देखील परतला. पुन्हा एकदा सुरेख फटका पाहायला मिळतोय मिड ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण तुषार याच्या माध्यमातून. फेकी देखील अप्रतिम. कलेक्शन थोडंसं खराब म्हणता येईल आकाशाच्या माध्यमातून. नक्की स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा धावचीची संधी आहे. पुन्हा एकदा फलंदाज धावचीत होऊन माघारी परतोय. या अखेरच्या चेंडूवरती 2 धावा जमा होत आहेत. 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचेल 36 या आकड्यावरती. जिंकण्यासाठी गरज असेल 30 चेंडू बनवावे लागतील, 37 धावा. 30 चेंडू 37 ची गरज असेल. चला अजिंक्य स्पोर्ट्स सरुड आपल्याला विनंती असेल आपण त्वरित क्षेत्ररक्षणासाठी मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. चला ऐनवाडी संघ कर्णधार आले असेल तर कृपया नाणेफेकीसाठी यायचं आहे. तर यापुढील होणाऱ्या सामन्याची नाणेफेक छत्रपती श्री शिवाजी महाराज क्रिकेट असोसिएशन अंतर्गत असोसिएशनचे सल्लागार निखिल शिरगावकर. निखिल शिरगावकर आपल्याला विनंती असेल आपण यायचं आहे. यापुढील होणाऱ्या सामन्याची नाणेफेक आपल्या हस्तेच होणार आहे. नाही तर सगळे करंजोशीचे आहेत, तुम्ही या. संदीप पाटील सरांनी खास तुम्हाला नाणेफेकीसाठी बोलवले. 30 चेंडूंमध्ये 37 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी.
निखिल शिरगावकर, तर ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स कोळगाव संघाची सलामीची जोडी मैदानात. स्ट्रायकिंग एंडला जर पाहिलं तर राहुल, तर नॉन स्ट्रायकिंग एंडला अभिजित. गोलंदाजी ट्रॅक वरती मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅक वरती सनी बाबा. सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू फुलर लेनचा, नशिबाची साथ जरूर मिळते फलंदाजाला आणि पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. चेंडू जातोय सीमा पार. या इनिंगचा पहिला चौकार, DK चिकन चौकार. कॅमेरामॅन जरा थोडस फोकस करा. आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ऐनवाडी या संघाला. यावेळी देखील चांगला चेंडू, उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू. पंचांचे दोन्ही हात समांतर. धाव मिळते अवांतर. अवांतर धावेने धावफलक पाहिलं तर जाऊन पोचेल 5 या आकड्यावरती. 5 रन्स ऑन स्कोर कार्ड. थोडीशी सावध सुरुवात पहिल्या चेंडूवरती जरूर नशिबाचा चौकार आला. तदनंतर मात्र गोलंदाजाने कमबॅक देखील केलेलं पाहायला मिळालं. यावेळी देखील बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न यावेळी देखील बीट होताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू बॅकफुटला जाऊन फटका खेळाय. चांगलं क्षेत्ररक्षण सचिन यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. कुठेतरी या धावा रोखाव्या लागतील अजिंक्य स्पोर्ट्स सरूड संघाला. दरम्यान स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय अभिजित याला. यावेळी मात्र चांगला फटका, खराब क्षेत्ररक्षण. तर टी-8 सर्कल भेदायचं काम करायचं होतं आणि तेच काम केलंय अभिजित याच्या माध्यमातून. ठोकलाय आणखीन एक DK चिकन क्रॅकिंग चौकार. नवीन गोलंदाज वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघाकडून दुसरं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय सचिन याला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड वरती 10 धावा. येणारे 24 चेंडू बनवायचे आहेत 27 धावा. 24 चेंडू 27 ची गरज असेल सामना जिंकण्यासाठी.
यावेळी मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न श्रीधर पाटील आहे चेंडूच्या मागे. फेकी येईल तत्पूर्वी 2 धावा नक्कीच पूर्ण होतील. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट राहुल आणि अभिजित याच्या माध्यमातून. पुन्हा एकदा गोलंदाज निघालेत आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरून. सचिन राईट आर्म ओव्हर द विकेट. गोलवर टप्प्याचा चेंडू काऊ कॉर्नरच्या दिशेने फटका खेळा. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. दोन धावा पूर्ण होत आहेत या फटक्यावरती आणि या 2 धावांनी धावफलक पाहिले तर 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेलं पाहायला मिळेल. चांगली सुरुवात ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स कोळगाव संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस चेंडू समोरच्या दिशेने फटका खेळाय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालेलं आहे. या सामन्याचा विचार केला तर अजिंक्य स्पोर्ट्स सरूर संघाच्या माध्यमातून क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी कमकुवत बाजू पाहायला मिळते. कमी धावांचं टोटल आहे आणि त्या कमी धावांच्या टोटल मध्ये जर रोखायचं असेल तर नक्कीच क्षेत्ररक्षण दमदार करावं लागणार आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळी देखील बॅटची कडा घेतलेली आहे. एका धावेवरती समाधान मानावे लागेल अभिजित याला. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचेल 16 या आकड्यावरती. यावेळी मात्र पंचांचं बोट आकाशाकडे. संघाला बसतोय पहिला मोठा धक्का. राहुल माने बॅक टू द पवेलियन. श्री कन्स्ट्रक्शन विकेट देखील आलेली पाहायला मिळते. थँक्यू डीजे. मैदानाच्या आतमध्ये इनॅट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती शाहूवाडी तालुक्याचा बकासूर अर्थातच अमित कांबळे मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. आयकॉनिक स्पोर्ट्सचा प्रोप्रायटर मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतोय. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती फलंदाज बीट होताना पाहायला मिळाला. डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक 2 मार्गस्थ होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्डवरती 16 धावा आणि या षटकामध्ये सचिन यांनी खर्च केल्यात केवळ आणि केवळ 6 धावा आणि एक गड्याल देखील माघारी परतावं लागलेला आहे. यानंतर होणारा सामना आपण पाहणार आहोत. एका बाजूला गौसिया स्पोर्ट्स धनगरवाडी तर दुसऱ्या बाजूला करण जोशी 11. या 2 बलाढ्य संघांदरम्यान यानंतरची होणारी लढत आपल्याला पाहायला मिळेल. वैयक्तिक कोट्यातील दुसऱ्या संघाकडून तिसरं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवरती सनी. खोलवर टप्प्याचा चेंडू. यावेळी देखील क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालं होतं. नक्कीच पहिल्या अटेम्प्ट मध्ये चेंडू कलेक्ट गॅदर केला असता तर नक्कीच फलंदाजाला धावचीत होऊन माघारी परतावं लागलं असतं. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचेल 17 या आकड्यावरती. आपण पाहतोय चालू असलेला सामना. एका बाजूला पाहिलं गेलं तर ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स कोळगाव तर दुसऱ्या बाजूला अजिंक्य स्पोर्ट्स सरूड. यावेळी मात्र पायावरचा चेंडू त्याला फक्त दिशा देण्याचं काम केलंय. चेंडू जातोय घोषांकित क्षेत्रामध्ये. डिक्लेअर स्वरूपात 2 धावा.
2 धावेने धाव फलक पाहिलं तर 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेलं पाहायला मिळेल. यावेळी मात्र यू मिस आय विल डेफिनेटली हिट. दांडी 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 गोल, लाकूड तोड गोलंदाजी, श्री कन्स्ट्रक्शन विकेट. आता मात्र कुठेतरी अजिंक्य स्पोर्ट्स सरूर संघाच्या खेळाडूंमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळते, कारण अमित कांबळे सारख्या फलंदाजाला त्यांनी माघारी धाडलेला आहे. तर मैदानाच्या आतमध्ये इनॅट नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती राहुल कांबळे मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. अमित कांबळे यांचा सक्का छोटा भाऊ मैदानाच्या आतमध्ये इनॅट नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती प्रमोट केला गेलाय. अद्यापही जिंकण्यासाठी 18 धावांची गरज आहे. चेंडू बाकी असतील 15 चेंडूंमध्ये 18 धावांची गरज असेल. चला थोडंसं स्पीडअप करायचंय, दोन्ही संघांना विनंती असेल. येणारे 15 चेंडू जिंकण्यासाठी गरज असेल 18 धावांची. यावेळी देखील सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. अप्रतिम गोलंदाजी, अचूक टप्पा, अचूक लाईन आणि अचूक लेंथ वरती मारा पाहायला मिळतोय सनी याच्या माध्यमातून. नक्कीच जर पाहिले गेले तर अमित कांबळे बाद झाल्यानंतर अजिंक्य स्पोर्ट्स सरूरच्या संघामध्ये थोडं उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय. प्रत्येक चेंडूमध्ये चेअरअप करण्याचं काम केलं जाते गोलंदाजांच्या माध्यमातून. यावेळी मात्र फटका फसलाय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. यश डंबे चेंडूच्या खाली येतील. झेल धरणीला दान दिला जातोय. नक्कीच एक संधी पुन्हा एकदा क्रिएट केली होती, परंतु क्षेत्ररक्षकाकडून दाद मिळाली नाही. पहा, मी पहिल्या चेंडू पासून म्हणतोय की सरूर संघाचं मात्र नक्कीच हा सामना जिंकायचा असेल तर क्षेत्ररक्षणामध्ये चुका कमी कराव्या लागतील. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 22 धावा. येणारे 12 चेंडू बनवायचे आहेत, 15 धावा. चला स्पीडअप करायचं मित्रांनो, दोन्ही संघांना विनंती असेल स्पीडअप करा. 12 चेंडूंमध्ये 15 धावांची गरज असणार आहे सामना जिंकण्यासाठी. चला टीम मीटिंग नको आहे, दोन्ही संघांना विनंती असेल. 12 चेंडूंमध्ये 15 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. बबलू गोलंदाजी ट्रॅक वरती. बबलू 12 चेंडूंमध्ये 15 धावांची गरज आहे. स्ट्रायकिंग एंडला राहुल कांबळे. पहिला चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फटका खेळायचे क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये. फेकी येईल तत्पूर्वी 2 धावा नक्कीच पूर्ण होतील. 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचेल 24 या आकड्यावरती. आता मात्र समीकरण बदलतंय. यावेळी मात्र पंचांचा इशारा येतोय अवांतर धावेचा.
वन फॉर दी ओव्हर देखील वॉर्न केलं जाते गोलंदाजाला. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचेल 25 या आकड्यावरती. आता मात्र समीकरण बदलते. येणारे 11 चेंडू बनवायचे आहेत. 12 धावा. 11 चेंडू 12ची गरज असेल. उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू. पंचांचे दोन्ही हात समांतर. धाव मिळते अमांतर. अमांतर धावेने धावफलक जाऊन पोहोचेल 26 या आकड्यावरती. 26 रन्स ऑन स्कोर कार्ड. 26 धावा. पुन्हा एकदा आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र बॅटची कडा घेत चेंडू जातोय घोषांकित क्षेत्रामध्ये. डिक्लेअर स्वरूपात एक धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पाहिले तर 27 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेलं पाहायला मिळते. आता मात्र समीकरण बदलते. येणारे 10 चेंडू बनवायचे आहेत. 10 धावा. 10 चेंडू 10ची गरज असेल. मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला पाहिलं गेलं तर ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स कोळगाव तर दुसऱ्या बाजूला अजिंक्य स्पोर्ट्स सरूड या दोन संघादरम्यान सुरू असलेलं हे महायुद्ध मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. छत्रपती श्री शिवाजी महाराज क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आयोजित करंजोशी 11 व जय हनुमान स्पोर्ट्स असेगाव चषक 2026 या स्पर्धेचा आजचा दुसरा व अंतिम दिवस. पंचांचा अवांतर धावेचा इशारा येतोय. धावफलक जाऊन पोहोचेल 28 या आकड्यावरती. आता मात्र समीकरण उरले. 10 चेंडू 9 धावेची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. 10 चेंडू 9 धावेंची गरज असेल अद्यापही सामना जिंकण्यासाठी. यावेळी देखील पायावरचा चेंडू. त्याला मात्र फ्लिक पद्धतीचा फटका खेळताना पाहायला मिळत आहेत. स्क्वेअर लेग रिजनला 2 धावा पूर्ण होतील. 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचेल 30 या आकड्यावरती. समीकरण बदलतंय. अद्यापही जिंकण्यासाठी 7 धावेंची गरज असेल. उद्या येणार आहे म्हणून आम्ही. यावेळी मात्र लोअर फुलटॉस चेंडू. त्याला फक्त दिशा देण्याचं काम केले. पैकी येईल तत्पूर्वी एक धाव नक्कीच पूर्ण होईल. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचेल 31 या आकड्यावरती. जिंकण्यासाठी आता मात्र गरज असेल फक्त 6 धावांची. पुन्हा एकदा स्वैर मारा पाहायला मिळतोय. धावफलक जाऊन पोहोचेल 32 या आकड्यावरती. जिंकण्यासाठी आता मात्र फक्त 5 धावेंची गरज असेल. पुन्हा एकदा गोलंदाज निघालेत आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरून. यावेळी देखील स्वैर मारा पाहायला मिळतोय. वाईट +1 अशा 2 धावा स्कोर कार्ड मध्ये ऍड होतील. धावफलक जाऊन पोहोचेल 34 या आकड्यावरती. जिंकण्यासाठी आता मात्र गरज असेल फक्त 3 धावांची. जिंकण्यासाठी गरज असेल 3 धावेंची. यावेळी मात्र यू मिस आय विल डेफिनेटली हिट. त्रिफळा उद्ध्वस्त केला. यष्ट्यांचा थेट वेध घेतलाय. आणखीन एक श्री कन्स्ट्रक्शन विकेट. नवीन फलंदाज मानसिंग पाटील मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय.
षटकारांचा बेताज बादशाह, मूर्ती लहान आणि कीर्ती महान असा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतोय. इर्टिगाची चावी सापडलेली आहे, कोणाची असेल तर घेऊन जायचं आहे. पहिला चेंडू शफल होऊन स्क्वेअर लेग रिजनला फटका खेळण्याचा प्रयत्न, डावे एसटीच्या बाहेरचा चेंडू, पंचांचा अवांतर धावेचा इशारा. जिंकण्यासाठी 2 धावेची गरज असेल. या षटकाचा विचार केला तर बरेच अवांतर चेंडू रिलीज केले गेलेत गोलंदाजाच्या माध्यमातून. चला, सामना संपल्यानंतर त्वरितच करंजोशी 11 आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. यावेळी मात्र सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतंय. चांगला चेंडू हलक्या हाताने फक्त चेंडूला स्टिअर करून एकेरी धाव पूर्ण करतायत. एका धावेने षटक क्रमांक 4 मार्गस्थ होते. जिंकण्यासाठी 6 चेंडू 1 धावेची गरज असेल. 6 चेंडू 1 धावेची गरज. चला, स्पीडअप करायचं आहे. चला, हा सामना संपल्यानंतर त्वरितच करंजोशी 11 संघ आपल्याला विनंती असेल आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. तसेच दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपला 12वा खेळाडू समालोचन कक्षामध्ये असणं गरजेचं असेल, अन्यथा आपल्याला 2 धावांची पेनल्टी दिली जाईल, याची नोंद घ्यायची. गोलंदाजी ट्रॅक वरती नागेश. 6 चेंडू 1 धावेची गरज आहे. बऱ्याच वेळा पाहिलं गेलं तर ही 6 चेंडूंमध्ये 1 धाव देखील निघणं कठीण जातं क्रिकेटमध्ये, कारण क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ मानला जातो. 6 चेंडूंमध्ये 6 षटकार जरूर लगावले जातील, परंतु 6 चेंडूंमध्ये 1 धाव देखील बनवणं कठीण आहे. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा, खराब क्षेत्ररक्षण पहा. वारंवार मात्र अजिंक्य स्पोर्ट्स सरूड हा संघ या सामन्यामध्ये आपल्या क्षेत्ररक्षणामुळे कुठेतरी बॅकफूट वरती ढकलला गेला आणि म्हणूनच त्यांना या स्पर्धेमधून हा पहिला सामना गमवावा लागलेला आहे.